नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली. अशक्तपणा जाणवू लागल्यानं रुबी हॉस्पिटलमध्ये केलं दाखल. खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती. आगामी निवडणुकाच्या अनुषंगाने नांदेडमध्ये शिंदेच्या शिवसेनेची बैठक. पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना. गोंदियाच्या डॉक्टरचा आणखी एक बाळ विक्रीचा कारनामा समोर आलाय. भंडाऱ्याच्या मोहदुरा गावात एका दाम्पत्याला 4,70,000 बाळ विक्री केल्याचं उघडकीस आलंय. सांगलीच्या मिरजमध्ये 40,000 रुपयांना 2 बालक दत्तक. मिरजेतील धक्कादायक प्रकार. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता बालके घेतली दत्तक. बालकांच्या आईसह दत्तक घेणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू. पोलीस अधीक्षक कार्यालयात लोहमार्ग पोलीस पदासाठी शारीरिक चाचणी सुरू असताना घडला प्रकार. या घटनेमुळे भरती प्रक्रियेदरम्यान काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण. कळंब शहरात विकृतीचा कळश. वाहनाचा लैंगिक छळ केल्याची खळबळजनक घटना. विकृतांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी. वैजापूरच्या करंज गावात कांद्याच्या पिकात अफूची शेती. 180 झाडं जप्त. करंज गावात स्थानिक गुन्हे शाखेची बलापाटी कारवाई. महाड बस स्थानकात रिक्षा चालकांची मनमानी. चालक अवाजवी भाडं आकारत असल्याचं समोर. लुटीचा व्हिडिओ व्हायरल. छत्रपती संभाजीनगरच्या जळकी वसई येथे 14 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या. घटनेमुळे परिसरात हळहळ. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. कोकणात काजूच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे दरात घट. शेतकऱ्यांच्या काजूला बाजारात 160 रुपयांचा दर मिळत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 10 रुपयांची दरात घट. शेतकऱ्यांमध्ये निराशा. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.